आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी ढाबा स्टाईल दिसणारा आपलं हे पालक पनीरची रेसिपी। घरी पालक पनीर करताना पालकची प्युरी ही काळी पडते, ती तशी काळी पडू नये, हिरवी दिसावी यासाठी मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये। सर्वात आधी मी इथे अर्धी जुडी पालक घेतली आहे, ती मी स्वच्छ धुवून घेतली आहे। इथे मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवले आहे पालक ब्लांच करण्यासाठी। पालक आपल्याला याच्यात शिजवायची नाही आहे, तर फक्त पाणी गरम करून त्याच्यात आपल्याला 2 मिनिटं फक्त ठेवायचं आहे गॅस बंद करून। पालक इथे ब्लांच करून झाली आहे। आता मी याला थंड पाण्यामध्ये टाकते आहे, जेणेकरून पालकचा रंग हिरवाच राहील, तो काळा पडणार नाही। आता हे पाणी गाळून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक पूर्ण काढून घेतली आहे। त्यासाठी मी इथे 1 मिरची घातली आहे। आपल्याला इथे स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारे। आता मी इथे पॅन मध्ये अर्धा चमचा बटर घेतली आहे फोडणीसाठी, आणि थोडं तेलही ॲड करणार आहे। मी 1 चमचा तेल घेतला आहे आणि अर्धा चमचा बटर घेतला आहे। तेल गरम झाल्यानंतर मी इथे अर्धा चमचा जिरे ॲड करते आहे फोडणीसाठी। जिरे तडतडल्यानंतर मी इथे 1 तेजपान ॲड केलं आहे, याने छान फ्लेवर येतो भाजीला। थोडी कसुरी मेथी घेतली आहे, अशी हातावर थोडी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे, याचाही खूप छान फ्लेवर येतो। आता मी इथे आलं लसूण ही बारीक चिरून घेतलं आहे, 1 चमचा आलं लसूण घेतलं आहे। आपण व्यवस्थित परतून घेऊया। आलं लसूण छान सोनेरी झालं आहे। आता मी इथे 1 मीडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा ॲड केला आहे, त्याला पण आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत। कांदा छान सोनेरी झाल्यानंतर त्यात मी आता टोमॅटो प्युरी ॲड करणार आहे। 1 टोमॅटोची प्युरी आहे, तुम्ही कापूनही टोमॅटो इथे घालू शकता। त्याला आपण व्यवस्थित परतून घेऊया। टोमॅटो थोडा शिजल्यानंतर मी इथे कोरडे मसाले ॲड करते आहे। 1 चमचा मी इथे गरम मसाला घेतला आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतला आहे। हळद मी इथे टाकणार नाही, हळदीमुळे पालक पनीरचा आपला रंग बदलू शकतो। मसाले परतून झाल्यानंतर मी आता इथे पालक प्युरी ॲड करणार आहे। बघा किती छान पालक प्युरीचा रंग आला आहे, अगदी गडद हिरवा रंग आहे हा। त्याला आपण छान परतून घेणार आहोत। त्यानंतर मी इथे ॲड करते आहे 100 ग्रॅम पनीर। पनीरचे मी क्यूब शेपमध्ये आकार कापून घेतले आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। त्यालाही व्यवस्थित परतून घेऊया। आता मी इथे चवीनुसार मीठ ॲड करते आहे। इथे तुम्ही थोडंसं पाणीही ॲड करू शकता जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर। मी इथे थोडं पाणी ॲड केलं आहे इथे। त्याला मिक्स करून घेऊया। आता मी ते ॲड करते आहे 2 चमचे फ्रेश क्रीम, याच्यामुळे छान रिचनेस आणि क्रीमी टेक्स्चर येतं भाजीला। 2 मिनिटं आता झाकण ठेवून आपण याची वाफ काढून घेणार आहोत। 2 मिनिटे इथे झाले आहे आणि आपलं पालक पनीर छान तयार झालं आहे। इथे बोलमध्ये सर्व करून घेऊया। वरतून मी फ्रेश क्रीमने गार्निश केलं आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे छान छान रेसिपीज बघायला मिळतील। भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।